आपल्या उद्धारासाठी आपणच तयार व्हायचं आणि नक्कीच. रोज सकाळी काही नसलं तरी हरिपाठ आपण पाठ होत नसलं तरी पुस्तकात म्हणायचं. माऊलीनं टाचन काढलंय ती. बाकीच्याला शेतकऱ्याला असो अहो नांगरावर जात असताना करा तुम्ही तुमचं भाकरी कर पोळी कर. माझी बायको माझ्यापेक्षा हुशार आहे ज्ञानेश्वरीमध्ये. काय सांगता? किचनवर पोळ्या करता करता अशी चिठ्ठी लिहून ठेवते आणि एक वही पाडते. जय जय वशुद्धे उधारे प्रशुद्धे अनवरती आनंदी. वा वा. माझ्या पुढे येते आणि गुरुजीनं आम्हाला बक्षीस ठेवले दोघा नवरा बायकोवर. कोण पुढे जाईल तर माझ्याकडून 50 रुपये घ्यायचे. एक वही पुढे कोण जाईल. जिंकतंय माझी बायको तुमच्यामध्ये? जिंकली. अरे बापरे. नाही लबाड काय माऊलीच्या तुम्ही का वारीत कमी लबाड पडताय का मग? बोलायचं. माऊलीच्या दारात लबाड खरंच, बोलायचंच खरंच, नाही ना. खरंच. तिचं श्रेय तिला द्यायला पाहिजे. तिथं भारतानंदजी म्हणून आहेत निष्प्रह साधू आहेत आमचे. पैशाला हात नाही. त्या काळातले इंजिनियर आहेत ते. वा. त्यांचा कोषाध्यक्ष मी आहे. हम्म, हम्म. आणि त्यांनी कीर्तन करायला एवढा उपदेश केलेला आहे की तुम्ही तुकाराम महाराजांनी पैसे घेतले का माऊलीनं पैसे घेतले का म्हणजे एवढं दिलंय. आत्ताचे जे हा बोलताय त्यांच्यावर तुम्ही, बोलले प्रेम जे आमचे फुटलेलं आहे गुरुवर हे बोलले गोष्टींचं. गुरुवर तुमचा सत्यनाश होईल रे म्हणले. ह्याच्यापेक्षा काय आम्हाला बोलायचा अधिकार नाही. ती गुरुचा अधिकार आहे. आमचा अधिकार नाही आहे ती. नक्कीच. आमची काय पात्रता आम्ही आपलं ते ह्याच्या कुठलेच नाहीत.